नमस्कार. आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आता थंडी सुरू झाल्यानंतर आपण आहारामध्ये थोडे बदल करत असतो. या थंडीमध्ये आपण शरीराला गरम ठेवणारे पदार्थ जास्त खात असतो. आता त्यातलाच एक पदार्थ म्हणजेच गुळपापडी. तसे तर बरेचसे आपण पदार्थ खातो, पण ही गुळपापडीची रेसिपी एकदम सोपी आणि एकदम कमी खर्चात होणारी आहे. अगदी कोणीही करू शकते, एवढी सोपी आहे. आणि हे एकदम शरीरासाठी एकदम पौष्टिक आहे आणि जास्त सामान न वापरता घरीच उपलब्ध असलेल्या सामानामध्ये बनवून तयार होते आणि शरीरासाठी एकदम पौष्टिकसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता किती छान गुळपापडी बनवून तयार होते. अगदी तोंडात टाकताच विरघळेल एवढी छान आपली गुळपापडी बनवून तयार झालेली आहे. चला तर आपण वेळ वाया न घालवता लगेच ही गुळपापडी बनवायला सुरुवात करूया. आता ही गुळपापडी किंवा गव्हाच्या पिठाची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला इथं 1 वाटी एवढं स्वच्छ चाळलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच तुम्ही कुठली एखादी वाटी सेट करायची आणि त्याने सगळं माप घ्यायचं आहे. तर मी इथे 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला तूप न टाकता असंच 1 ते 2 मिनटं आपल्याला कोरडं हे पीठ असं भाजून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं पीठ पण व्यवस्थित असं भाजतं आणि तुपाचं सुद्धा आपल्याला प्रमाण परफेक्ट असं कळतं. आपल्याला वरून थोडं आपल्याला तूप याच्यामध्ये टाकायचं आहे. आता बघू शकता इथे 2 ते 3 मिनटं झालेले आहे. थोडंसं असं पीठ पण आपलं असं हलकंसं भाजलेलं आहे. आता लगेच याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तर थोडं करून तूप टाकायचं आहे. तर मी इथं हे तूप वितळलेलं नाही टाकलेले, असं तूप टाकले. तुम्ही वितळलेले सुद्धा टाकू शकता. तर सुरुवातीला 2 चमचे इथं मी तूप टाकून घेतलेले. आता हे तूप आपण ह्या तुपामध्ये हे पीठ आपलं सगळं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता अशा पद्धतीने आपल्या सतत ह्याला हलवत मिक्स करायचं आणि गॅस मात्र एकदम कमी ठेवायचं आहे. कमी गॅसवरती आपल्या सतत हलवत हे पीठ असं भाजून घ्यायचं आहे. तर आपण वरून तूप टाकल्यामुळं काय होतं की तुपाचा पण व्यवस्थित असा अंदाज येतो आणि आपल्याला जर तुम्हाला कमी तुपामध्ये पाहिजे असेल तर कमी तुपामध्ये सुद्धा ही बर्फी मग तुम्ही असं बनवू शकता. तर बघू शकता आणखी 1 ते 1.5 चमचे तूप मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि आणखी तूप टाकल्यानंतर परत आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडं लागेल तसं तूप टाकायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा अंदाज येईल. आणि थोडं करत आपल्याला अर्धी वाटी एवढं तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर कोणाला जास्त लागू शकते किंवा कोणाला कमीसुद्धा लागू शकते. तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे. बघू शकता आणखी आता 1 ते 2 चमचे मी याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे. आणि गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा. कमी गॅसवरती छान असं पिठातला पूर्ण कच्चेपणा जाऊस्तोवर आपल्याला हे पीठ असंच भाजून घ्यायचं आहे. खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये बर्फी आहे. तुम्ही सगळी ह्या व्हिडिओ पूर्ण पहा. तुमची कधीच अजिबात चुकणार नाही बर्फी. तर बघू शकता आता तूप टाकल्यानंतर थोडंसं पीठ आपल्याला ओलसर असं दिसायला लागलेलं आहे आणि पिठाचा असा एका ठिकाणी गोळासुद्धा झालेला आहे. तर आणखी 1 चमचा तूप मी याच्यामध्ये टाकून घेते आणि परत व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं करत टोटली अर्धी वाटी एवढं मी तूप इथं टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त तुपात बनवायचं असं थोडं 1-2 चमचे जास्तसुद्धा टाकू शकता किंवा कमी तुपात बनवायचं असेल तर 1-2 चमचे कमी तूपसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. आता आपल्याला व्यवस्थित त्याला असंच हलवत राहायचं आहे सतत. जोपर्यंत हे पीठ आपलं तूप सोडत नाही तोपर्यंत असंच हलवायचं आहे. तर बघू शकता हळूहळू हे पीठ एकदम हलकं व्हायला लागलेलं आणि तूपसुद्धा साईडला सोडायला लागले. तुम्ही बघू शकताय. असं हलकं पीठ झालं का समजून घ्यायचं आहे की हे पीठ आपलं व्यवस्थित असं भाजलेलं आणि छान अशाला जाळीसुद्धा पडू राहिली. तुम्ही बघू शकताय. आता आणखी हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला आणखी 2 ते 3 मिनटं फक्त याला असंच भाजून घ्यायचं आहे. फक्त हलकासा याचा कलर चेंज करायचा, जास्तही डार्क याचा कलर करून घ्यायचा नाही आहे. तर छान असं खमंग आपलं पीठसुद्धा भाजलेलं आहे. कलर पण आता व्यवस्थित असा परफेक्ट आलेला आहे. आता आपल्याला जास्त वेळ वाया न घालवता लगेच आता इथं गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून हे पीठ आपल्याला हलकंसं एकदम कोमट होईपर्यंत याला थंड करून घ्यायचं. म्हणजे जास्तही थंड नाही करायचं, एकदम हलकंसं. तर बघू शकता इथं गॅस बंद करून हलकंसं मी फक्त याला 1 ते 2 मिनटं असं सतत हलवून याला थंड करून घेणार आहे. जास्तही थंड करायचं नाही आहे. आता जोपर्यंत पीठ हलकंच थंड होतं तोपर्यंत एखाद्या ताटाला असं आपल्या खाली किंवा प्लेटीला तूप लावून घ्यायचे जेणेकरून आपली बर्फी खाली ताटाला चिकटणार नाही. आता हलकंसं कोमट हे तुम्ही बघू शकता. आता हात लावू शकते एकदम हलकंसं कोमट हे. लगेच त्याच्यामध्ये ज्या वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी गूळसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि गूळ हा आपल्याला किसलेला किंवा बारीक चिरलेलाच टाकून घ्यायचा आहे. म्हणजे पटकन हा विरघळतो याच्यामध्ये आणि व्यवस्थित याचं प्रमाणसुद्धा आपल्याला परफेक्ट कळतं. आणि ह्या मिश्रणामध्ये गूळ टाकताना इथे एक लक्ष ठेवायचं आहे की गरम याच्यामध्ये अजिबात गूळ टाकायचं नाही. तुम्ही जर गरम मिश्रणामध्ये गूळ टाकताना तर तुमची गुळपापडी किंवा ही बर्फी एकदम कडक बनून तयार होईल. जर तुम्हाला एकदम सॉफ्ट आणि मऊ गुळपापडी पाहिजे असेल ना तर हलक्याशा कोमट मिश्रणामध्ये हा गूळ टाकून द्यायचा आहे. तर व्यवस्थित गूळ मिक्स झाल्यानंतर लगेच आपण तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याने दाबून याला नीट असं सेट करून घ्यायचं आहे. तर नीट असं दाबून याला सेट करायचं आहे सगळीकडून अशा पद्धतीने बघू शकता.
तुम्हाला याचे कुठले ड्रायफ्रूट्स लावायचे असतात वरून ते सुद्धा लावू शकता. मी असंच प्लेन ठेवून राहिले, प्लेन पण छान दिसतं म्हणून. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आता मी इथं प्लेन करून घेतलेले. त्याला कट करून घेऊयात. आता लगेच इथं मी इथं चौकोनी आकारामध्ये ही बर्फी कट करून घेऊन राहिले. तुम्हाला ज्या आकारात कट करायची तुम्ही त्या आकारात कट करू शकता. आणि तुम्हाला कट करण्यावरून समजत असेल किती सॉफ्ट आणि किती मौसुदी बर्फी बनवून तयार झालेली आहे. एकदम मस्त झालेली आहे. आता 10 मिनिटानंतर आपण याला काढून घेऊया. तर बघू शकता 10 मिनिटं झाले आणि 10 मिनिटानंतर एकदम सहज अशी आपली बर्फी निघून राहिलेली आहे. आणि किती मस्त अशी झाली तुम्ही बघू शकता. एकदम सॉफ्ट, थोडीही कडक झालेली नाही आहे. आणि एकदम अशी तोंडात टाकताच बिरगणी एवढी छान आपली बर्फी बनवून तयार झालेली आणि एकदम पौष्टिक आहे आणि एकदम झटपट अशी बनवून तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता याचं टेक्स्चर किती मस्त झालेलं, एकदम दाणेदार आपली बर्फी किंवा हे आपले गुळपापडी बनवून तयार झालेले आणि एकदम सहज अशी निघून राहिलेली तुम्ही बघू शकता. तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बनवत असताना अजिबात चुकणार नाही आणि चवीला तर इतकी छान लागते आणि एकदम मस्त अशी बनवून तयार झालेली आहे. आता एक बर्फी तुम्हाला इथं तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. बघू शकता तोडण्यावरून बघू शकता किती मस्त मऊसूत झालेली. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडली असेल ना एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल ना जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि नक्की लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल. धन्यवाद.